Myself, Mr. Girish Chandra Mandke from SBNM College of D Pharmacy, Mahad. Today we deliver lecture on drugs acting on autonomic nervous system. In that, first we will learn last point of the chapter is neuromuscular blocking agents. Neuromuscular blocking agents or neuromuscular blocking drugs block neuromuscular transmission at neuromuscular junction. तर न्यूरोमस्क्युलर ब्लॉकिंग एजंट्स हे काय करतात किंवा न्यूरोमस्क्युलर ब्लॉकिंग ड्रग्स तर न्यूरोमस्क्युलर जंक्शनवरती न्यूरोमस्क्युलर ट्रान्समिशन जे काय होतं त्याला ब्लॉक करतात. देन इट कॉजेस पॅरालिसिस ऑफ द अफेक्टेड स्केलेटल मसल्स. त्याच्यामुळे काय होतं तर स्केलेटल मसल्सला पॅरालिसिस होतं. Then this is accomplished either by acting presynaptically via the inhibition of acetylcholine synthesis or release, or by acting postsynaptically at the acetylcholine receptors of the motor nerve end plate. त्याच्यामध्ये काय होतं तर हे प्रीसिनॅप्टिकली ॲक्ट होतात कसे तर व्हाया द इनिबिशन ऑफ ॲस्टाइलकोलिनचं सिंथेसिस किंवा त्याच्या रिलीजला इनिबिट करून ते प्रीसिनॅप्टिकली ॲक्ट होतात किंवा ऑर बाय ॲक्टिंग पोस्ट सिनेप्टिकली ॲट द ॲस्टाइलकोलिन रिसेप्टर्स ऑफ द मोटर नर्व एंड प्लेट. मोटर नर्व एंड प्लेटवरती पोस्ट सिनेप्टिकली ॲक्ट होऊन ॲस्टाइलकोलिन रिसेप्टरला ते ॲक्ट होतात. द नेक्स्ट वाईल सम ड्रग्स ॲक्ट प्रीसिनेप्टिकली सच ॲज बोट्युलिनियम टॉक्झिन अँड टिटॅनस टॉक्झिन दोज ऑफ करंट क्लिनिकल इम्पॉर्टन्स वर्क पोस्ट सिनेप्टिकली. आता काही ड्रग असे आहेत की जे पोस्ट सिनेप्टिकली ॲक्ट होतात त्याच्यामध्ये बोट्युलिनियम टॉक्झिन अँड टिटॅनस टॉक्झिन. नेक्स्ट द न्यूरोमस्क्युलर ब्लॉकिंग एजंट्स इन दॅट द ड्रग्स फर्स्ट ड्रग इज गॅलामाइन, ट्रेड नेम इज फ्लिक्झिडिल, प्रिपरेशन 80 to 120 mg IV, that is intravenous. Then next drug is succinylcholine choline, ट्रेड नेम आहे त्याचं मिडारिन, प्रिपरेशन 30 to 100 mg IV. देन नेक्स्ट ड्रग इज अल्क्युरोनियम, ट्रेड नेम इज ॲलोफेरिन, प्रिपरेशन 10 to 15 mg IV. The next therapeutic uses of neuromuscular blocking agents. These agents are used in electroconvulsive therapy. And next, the skeletal it is used as a skeletal muscle relaxant, are used to relieve the spasm of tetanus. Next is a myasthenia gravis. Next, this is a myasthenia gravis. Myasthenia gravis is a complex autoimmune disorder in which antibodies destroy neuromuscular connections. तर मायस्थेनिया ग्रॅव्हिस या डिसीजमध्ये काय होतं ते एक कॉम्प्लेक्स असतं, ती एक ॲटोइम्युनो डिसऑर्डर आहे. त्याच्यामध्ये न्यूरोमस्क्युलर कनेक्शनवरती ज्या काही अँटीबॉडीज असतात त्यांना डिस्ट्रॉय केलं जातं आणि त्याचा कॉज काय होतं इट कॉजेस प्रॉब्लेम्स विथ द नर्व्स दॅट कम्युनिकेट विथ मसल्स. आता याच्यामुळे काय होतं नर्व्सला प्रॉब्लेम येतो ज्या की प्रत्येक मसलशी कम्युनिकेट असतात. Then it affects the voluntary muscles of the body, especially the eyes, mouth, throat and limbs. याच्यामुळे याचा जास्त इफेक्ट कशावर होतो तर व्हॉलंटरी मसल्सवरती होतो बॉडीमधल्या. त्याच्यामध्ये कोणत्या व्हॉलंटरी मसल्स येतात तर आईज, माउथ, थ्रोट अँड लिम्स. द नेक्स्ट इट इज कॅरेक्टराइज्ड बाय वीकनेस अँड रॅपिड फटीग ऑफ एनी ऑफ द मसल्स अंडर द व्हॉलंटरी कंट्रोल. And the cause of myasthenia gravis is a breakdown in the normal communication between nerves and muscles. myasthenia gravis चा मेन कॉज काय होतो तर जे काय नॉर्मल कम्युनिकेशन असतं बिटवीन नर्व्स आणि मसल्स याच्यामध्ये ब्रेकडाऊन होतं myasthenia gravisमुळे. There no cure for myasthenia gravis, but treatment can help relieve signs and symptoms such as weakness of arm or leg muscles, double vision, drooping eyelids and difficulties with speech, chewing, swallowing and breathing. तर मायस्थेनिया ग्रेव्हिस हा क्युअर होत नाही पण त्याची एक ट्रीटमेंट आहे. ती ट्रीटमेंट काय आहे तर
ट्रीटमेंट कॅन हेल्प रिलीव्ह सायन्स अँड सिम्टम्स. आपल्याला सायन्स आणि सिम्टम्सपासून रिलीव्ह मिळू शकतो. त्याच्यामध्ये कोणते सायन्स अँड सिम्टम्स आहेत ज्याच्यापासून रिलीव्ह मिळू शकतो, तर विकनेस ऑफ आर्म ऑर लेग मसल्स किंवा आर्मचा विकनेस आपण याच्यामध्ये रिलीव्ह करू शकतो. देन डबल विजन, देन ड्रूपिंग आयलिड्स अँड डिफिकल्टीज विथ स्पीच, बोलण्यामध्ये अडथळा येत असेल तर तो आपण रिलीव्ह करू शकतो. देन च्युईंग, स्वॅलोइंग अँड ब्रिदिंग. Then next, while myasthenia gravis can affect people of any age from neonatal to above 60 and more common in women younger than 40 and in men older than 60. myasthenia gravis जास्त अफेक्ट कोणत्या एजच्या लोकांना करतात, तर निओनिटल टू अबाव 60 म्हणजे अबाव 60 असणार, किंवा मोर कॉमन इन वुमेन यंगर दॅन 40 म्हणजे वुमेनमध्ये 40 एज असणाऱ्या यंगर वुमेनमध्ये तो जास्त अफेक्ट करतो. देन मेन ओल्डर दॅन 60. देन नेक्स्ट कॉजेस, इट इज कन्सिडर्ड टू बी अन ऑटोइम्यून डिसीज कॉज्ड बाय द डेफिशियन्सी ऑफ द पोस्ट सिनॅप्टिक न्यूरोमस्क्युलर ॲसिटाइलकोलिन रिसेप्टर कॉम्प्लेक्स. तर हा डिसीज कशामुळे होतो, ही एक ॲटोइम्युनो डिसीज आहे. हा डिसीज कशामुळे होतो, तर जे काही पोस्ट सिनॅप्टिक न्यूरोमस्क्युलर ॲसिटाइलकोलिन रिसेप्टर कॉम्प्लेक्स आहे त्याच्या डेफिशियन्सीमुळे हा डिसीज होतो. द नेक्स्ट, डायग्नोसिस ऑफ मायस्थेनिया ग्रॅव्हिस. ॲडमिनिस्ट्रेशन ऑफ इड्रोफोनियम कॉजेस मार्क्ड इम्प्रूव्हमेंट इन मसल पॉवर. आता डायग्नोसिस याचं करण्यासाठी इड्रोफोनियमचं ॲडमिनिस्ट्रेशन केलं जातं, पण त्याच्यामुळे त्याचा कॉज काय होतो, मार्क्ड इम्प्रूव्हमेंट होते मसल पॉवरमध्ये, त्याची इम्प्रूव्हमेंट आपल्याला दिसून येते. द नेक्स्ट इज अ ट्रीटमेंट. इन दॅट फर्स्ट ट्रीटमेंट, याच्यामध्ये या ट्रीटमेंटमध्ये निओस्टिगमॅन 50 mg 4 hour म्हणजे प्रत्येक 4 hourमध्ये 15 mg प्लस 0.6 mg ॲट्रोपिन दिलं जातं. द नेक्स्ट, इफेड्रिन सल्फेट 25 mg टू 50 mg इंट्राडर्मली दिलं जातं. द नेक्स्ट, पोटॅशियम क्लोराईड 1 to 2 mg इंट्राडर्मली दिलं जातं. द नेक्स्ट, प्रेडनिसोलॉन 100 mg वन्स अ डे, 100 mg दिवसातून एकदा दिलं जातं. नेक्स्ट, कॉन्ट्राइंडिकेशन्स. स्ट्रेप्टोमायसिन, कॅनामायसिन, लिग्नोकेन, क्विनिडिन आर स्ट्रिक्टली अवॉइडेड. Okay, thank you. We can stop here.